अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर शहरात मावा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत आरोपीकडून 2,58,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करत पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास सूचना मार्गदर्शन करत रवाना केलं होतं। दरम्यान पथक पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली। पारनेर शहरात वैदू वस्ती येथे राजू शिंदे आणि मच्छिंद्र शिंदे यांनी त्यांच्या राहत्या घरात बेकायदा शरीरास अपायकारक सुगंधित तंबाखू ठेवली असून तो मशीनच्या साह्याने मावा तयार करून विक्री करीत आहे। माहिती मिळताच पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला असता दोन्ही इसम त्यांच्या घरात आढळून आले। त्यांना ताब्यात घेत त्यांची नावं विचारली असता त्यांनी राजू शिंदे आणि मच्छिंद्र शिंदे अशी नावं सांगितली। घटना ठिकाणाहून पथकाने 2,58,100 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात विविध रंगाचे सुगंधित तंबाखू आणि सुपारी मिश्रित मावा, बारीक सुपारी, एक इलेक्ट्रिक लोखंडी मशीन आणि प्लास्टिक पुड्या असा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पारनेर पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पारनेर, अहिल्यानगर।